अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अनुभवण्याची आणि पाहण्याची इच्छा कोट्यावधी रामभक्तांना आहे, पण प्रत्येकाला ती संधी मिळणार नाही. त्याकरता विशेष असे निमंत्रण गेलेले आहेत. काही विशेष उपस्थिती सुद्धा राहणार आहे. महाराष्ट्रातून असे किती विशेष निमंत्रित आहे. आपल्यासोबत व्हीएचपीचे गोविंद शेंडेजी आहे. महाराष्ट्र गोव्याचा कारभार आपण सगळा पाहतात. गोविंदजी, खरं तर प्रत्येकजण कोट्यावधी रामभक्तांना इच्छा आहे की 22 तारखेचा सोहळा आपण प्रत्यक्ष जाऊन अनुभवा, पाहावा. पण महाराष्ट्रातून अशी किती जणांना विशेष निमंत्रण गेलेले आहे, किती संत आहे आणि किती विशेष निमंत्रित आहे? पूर्ण महाराष्ट्र आणि गोवा मिळून विशेष आमंत्रितांची जी संख्या आहे ती 534 आहे, 534, आणि संतांची संख्या आहे 355, 355. असं आहे की जाण्याची इच्छा तर सगळ्यांची, अनेकांची आहे. हजारो लाखो लोक चाहतात, पण तिथे जागा नाही आहे, कमी जागा आहे. त्यामुळे ही व्यवस्था केली आहे. तिथे अव्यवस्था न हो या दृष्टीने. आणि तिथली जी जागा आहे मंदिराच्या समोरची, तिथे त्याच्यामध्ये सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर 7,500 कुर्स्या तिथे लागू शकतात. आणि म्हणून त्या 7,500 लोकांना आपण आमंत्रित केलं आहे. त्या 4,000 संत आहेत आणि 3,500 विशेष आमंत्रित लोक आहेत. जसं आपण सांगितलं 4,000 संत आहेत. त्यात विदर्भातले असो किंवा पूर्ण महाराष्ट्रामधून किती संत आहे नेमके? पूर्ण सांगितलं 355 विदर्भ आपल्या पूर्ण महाराष्ट्रातले. विदर्भातले तुम्ही विदर्भ विचारलं 77 संत आहेत विदर्भातले. हे विशेष निमंत्रित जे बोलवण्यात आले ते त्यांना बोलवताना, निमंत्रण पाठवताना कोणते असे निकष ठेवण्यात आले होते? ज्या लोकांनी या देशाचं नाव विश्वामध्ये प्रसिद्ध केलं, मोठं केलं, मान वाढवला, असे काही लोक, ज्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले, पद्मश्री, पद्मभूषण, भारतरत्न असे जे पुरस्कार ज्यांना मिळाले, ते मग सिने क्षेत्रात असो, खेळाडू क्षेत्रामध्ये असो किंवा अन्य क्षेत्रामध्ये, उद्योग क्षेत्रामध्ये असो, ज्यांना असे पुरस्कार मिळाले आहेत त्यांना आमंत्रित केलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त ज्यांनी खूप मोठी राशी मंदिराला दान केलेली आहे निर्माण कामाकरता, त्यांना आमंत्रित केलेलं आहे. अशी ही संख्या आहे. सगळ्यात महत्वाचं, अनेकांची इच्छा आहे की प्रत्यक्ष तो सोहळा 22 तारखेला अनुभवा, पण ते शक्य होणार नाही. त्याकरता सरकार, केंद्राकडूनही सांगण्यात आलेलं आहे. त्यांना काय सूचना कराल की ज्यांना दर्शन घ्यायचं आहे 22 तारखेनंतर वेगळं जाऊन लगेच? 23 तारखेपासून मंदिर ओपन आहे दर्शनाकरता. आपल्या व्यवस्थेने जावं आणि मंदिरामध्ये रामाचे दर्शन करावे. पण तरी मी लोकांना आग्रह करतो की एकदम अशी ज्याला म्हणतो आतुरता न दाखवता, कारण तिथे तुम्हाला थंडीचे दिवस आहेत. उत्तर प्रदेशामध्ये खूप जास्त थंडी असते. त्यामुळे थोडंसं आरामात जावं, म्हणजे गर्दी पण थोडीशी कमी होईल. कारण सुरुवातीला जास्त गर्दी, आमची कल्पना अशी आहे की 3 ते 3.5 लाख लोक रोजचे दर्शनाला तिथे राहणार आहेत. आणि मग हळूहळू ती संख्या कमी होत 1 लाखापर्यंत येईल. तर आपण जर सुरुवातीलाच तिथे गेलो तर आपल्याला थोडीशी असुविधा होईल. म्हणून थोडा आरामामध्ये आपल्या पूर्ण परिवाराला घेऊन दर्शन करायला अवश्य जावं. अगदी बरोबर. त्या दृष्टीने निमंत्रण सुद्धा दिलंय. अक्षता सुद्धा आपण प्रत्येक घरी, म्हणजे प्रत्येक बस्तीमध्ये निमंत्रण पोहोचवलंय. त्याचं किती आतापर्यंत किती जणांपर्यंत अक्षता पोहोचल्या आणि कशा पद्धतीने नियोजन आहे सगळं? आपण पूर्ण देशामध्ये, महाराष्ट्र आणि गोवामध्ये आपण जवळपास आधी 90 लाख म्हणत होतो, पण आता सगळ्यात नवीन जे कॅल्क्युलेशन झालं त्याच्यामध्ये जवळपास 1 कोटीच्या वर परिवारांमध्ये आपण आमंत्रण देण्याची योजना केलेली आहे. आणि आत्ताच नवीन सुरुवात झाली आहे, म्हणून आकडा तर काही सांगता येणार नाही किती झाला आहे म्हणून. पण कार्यकर्त्यांमध्ये पण फार उत्साह आहे. समाजातले अनेक लोक आमच्याकडे येऊन त्यांनी म्हटलं की आम्हाला द्या, आम्ही अक्षता वाटप करू. काही कॉलनीमध्ये, काही वस्तीमध्ये समाजातले लोक समोर येऊन अक्षत वाटप कार्यक्रमामध्ये आम्हाला सहयोग करतात आहेत. म्हणून आमची अशी कल्पना आहे की आम्ही जवळपास जो टार्गेट केलेला आहे तो पूर्ण होईल. खरं तर आपण पाहू शकतो की प्रत्येक राम भक्ताला अयोध्येला जाऊन रामाची प्राणप्रतिष्ठा जेव्हा होणार आहे तो सोहळा अनुभवण्याची इच्छा आहे, पण ते कदाचित प्रत्येकाला शक्य नाही. 850 पेक्षा असे विशेष निमंत्रित आणि संत आहे की जे संपूर्ण महाराष्ट्रातून हा सोहळा मात्र अनुभवू शकणार आहेत. झी मीडियासाठी अमर काणे, नागपूर.